कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलवरती. इयत्ता 7वीसाठी आपण स्कॉलरशिप एक्झामचा स्टडी सुरू केलेला होता. इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील कॉम्प्रेहेन्शन आकलन या घटकाचा आपण अभ्यास सुरू केलेला होता. या घटकावरती आधारित 2 व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. ज्यांनी कोणी बघितले नसतील, जे कोणी या व्हिडिओला नवीन आलेले असतील त्यांनी आधी मागचे 2 व्हिडिओ बघून घ्यावे, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये लिंक लागेल. आपण तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की हा जो टॉपिक आहे इंटेलिजन्स टेस्ट, हा आपण क्वेश्चनच्या माध्यमातून शिकणार आहोत. याच्यामध्ये असा पर्टिक्युलर असा मेथड फॉर्म्युला काही असं नाही आहे की प्रत्येक क्वेश्चनला वेगवेगळ्या मेथड वेगवेगळे फॉर्म्युले लागणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं ब्रेन आपल्याला यूज करावा लागणार आहे. इथं असं कोणतंही हे नाही की एक फॉर्म्युला सांगितला आणि तो 10 क्वेश्चनला आपण अप्लाय करू शकतो, असं काही नाही आहे. त्यामुळे जितक्या वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला सापडतील तेवढ्या वेगळ्या क्वेश्चनचे प्रकार आपल्याला सोडवायचे लागतात. प्रत्येक क्वेश्चनसाठी वेगळा विचार करावा लागतो. ठीक आहे. त्यामुळे आपण या टॉपिकचा अभ्यास किंवा इन जनरल या सब्जेक्टचाच अभ्यास आपण वेगवेगळ्या क्वेश्चनच्या माध्यमातून करणार आहोत. जिथे कुठे गरज आहे बेसिक्स द्यायची तिथं बेसिक्स मी आज ऑलरेडी सांगत जाईन, पण मॅक्झिमम आपला हा टॉपिक क्वेश्चनच्या माध्यमातून सोडवला जाणार आहे. ठीक आहे. तर चला तर मग आपण करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन टाकले होते, ते सगळ्यांनी नक्की बघून घ्यायचे आहेत. चला, इथपर्यंत पोहोचलो होतो. 23 नंबरचा क्वेश्चन झाला होता. याआधी 22 क्वेश्चन आपले मागच्या 2 व्हिडिओमध्ये कव्हर झालेले आहेत. आजचा आपला क्वेश्चन आहे 23 नंबर. आज आपण थोडंसं फास्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय दिले बघा, इन द अल्फाबेट. ठीक आहे. इन द अल्फाबेट म्हणजे वरती एक अल्फाबेट सिरीज दिलेली आहे, ABCDE अप टू XY. आता याच्यामध्ये झेड दिलेला नाही. नीट बघितलं तर या केसमध्ये तुम्हाला 5-5चा ग्रुप केलेला आहे. असा ग्रुप तुम्हाला क्वेश्चनमध्ये पण देऊ शकतात, एक्झाममध्ये पण देऊ शकतात. 5चा ग्रुप आहे म्हटलं ते 5 × 5 हे टोटल 25 अल्फाबेट आहे. एक अल्फाबेट नाही आहे, ते म्हणजे झेड. ओके. झेड हे अल्फाबेट या सिरीजमध्ये दिलेलं नाही आहे. त्यांच्या मनावरती आहे, ज्यांनी क्वेश्चन दिलेला आहे त्याच्या मनावरती आहे कुठला द्यायचा कुठला नाही द्यायचा. आपल्याला फक्त एवढंच बघायचं की काय दिलं आहे, काय विचारलं आहे आणि कसं फाइंड आउट करायचं. तर या अल्फाबेट सिरीजमध्ये काय विचारलं, व्हॉट इज द प्लेस ऑफ लेटर. कुठल्या तरी एका लेटरचा प्लेस विचारला आहे तुम्हाला. ओके. एक लेटर आहे त्याचा प्लेस विचारला आहे, पण लेटर कोणता आहे, फ्रॉम द राईट एंड. फ्रॉम द राईट एंड. तर ही जी सिरीज दिलेली आहे या सिरीजचा हा झाला तुमचा राईट एंड आणि हा झाला तुमचा लेफ्ट एंड. ठीक आहे. मध्ये तुम्हाला सांगितलं आहे जे काही दिलेलं असतं स्क्रीनवरती, जे काही तुम्हाला दिसत असेल किंवा पेपरचं दिसत असेल, तिथं जर तुम्ही कुठं सेंटरला उभं राहिलात तर तुमचा उजवा हात ज्या साईडला असेल तो तुमचा असेल राईट साईड आणि ज्या साईडला लेफ्ट हँड येईल तो आहे तुमची लेफ्ट साईड. ह्या राईटचा एंड म्हणजे राईट एंड, या लेफ्टचा एंड म्हणजे लेफ्ट एंड. ठीक आहे. तर मग फ्रॉम राईट एंड म्हणजे या एंडकडनं तुम्हाला चेक करायचं आहे, विच ऑकर बाय ओमिटिंग लेटर के बट इज नॉट ॲडजेसंट टू लेटर एन. के ओमिट करायचं आहे. ठीक आहे. के ओमिट केल्यानंतर एनच्या ॲडजेसंट म्हणजे एनच्या जवळ जो नंबर आहे, जो लेटर आहे त्याचा तुम्हाला काय विचारले, प्लेस विचारला, कितव्या प्लेसवरती येणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, ही जी सिरीज आहे तिला खाली कॉपी करूया. मग पेपरमध्ये तुम्हाला हे काय करायची गरज पडणार नाही, कारण प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला एक वेगळी सिरीज दिलेली असेल. जरी नसेल तरी तुमच्याकडे इतका इनफ टाईम पाहिजे किंवा स्पीड पाहिजे की तुम्ही तिथं खाली रफ जी जागा असते तिथं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. चला, लिहून घेतली. आता क्वेश्चन नीट वाचायचं. इन द अल्फाबेट व्हॉट इज द प्लेस ऑफ लेटर, हे तर तुम्हाला विचारले. फ्रॉम द राईट एंडकडनं विचारलं आहे, विच ऑकर बाय ओमिटिंग अ लेटर फ्रॉम के बट इज नॉट ॲडजेसंट टू लेटर एन. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारले, एक एन आहे त्या लेटरच्या ॲडजेसंट नको आहे, म्हणजे एनच्या शेजारचा कुठला लेटर घ्यायचा नाही आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की एनच्या ॲडजेसंट म्हणजे एम घ्यायचं नाही आहे, ओ घ्यायचं नाही आहे. एवढं तर कळालं आहे. ठीक आहे. पुढं बाय ओमिटिंग अ लेटर फ्रॉम के. के कुठे, हा जो के आहे या केपासनं एक लेटर ओमिट करायचं आहे. लक्षात येते, एक लेटर ओमिट करायचं आहे.
मग केपासनं एक लेटर ओमिट करायचं म्हणजे एल ओमिट करावं लागेल आणि जे ओमिट करावं लागेल. म्हणजे मला 2 नवीन मिळाले केच्या आजूबाजूला. एक भेटला आय आणि दुसरा भेटला एम. पण पहिल्याच कंडिशनमध्ये आपल्याला सांगितले की एम घ्यायचा नाही आहे. या कंडिशनमध्ये काय सांगितलं आहे? एम घ्यायचा नाही आहे. त्यामुळे आपल्याला जो लेटर पाहिजे तो कोणता लेटर असणार आहे? आय हा जो लेटर आहे हे आपलं आन्सर असणार आहे. परत येता बघा, हा क्वेश्चन मी परत सांगतो नीट, थोडंसं मी परत घेतो नीट बघा. क्वेश्चन परत येतं बघा. राईट एंडपासून मला घ्यायचं आहे, म्हणजे या राईट एंडकडनं जायचं आहे मला. त्या जो लेटर आपला पाहिजे किंवा ज्या लेटरचं प्लेस आपल्याला पाहिजे तो आपल्याला राईट एंडकडनं प्लेसिंग विचारलं आहे. ठीक आहे, हे आपण थोडंसं 2 मिनटं बाजूला ठेवूया. तो जो आता लेटर आहे तो लेटर कोणता आहे? विच ऑकर बाय ओमिटिंग अ लेटर फ्रॉम के. केपासून एक लेटर मी ओमिट केलं, म्हणजे मी एल ओमिट केला, जे ओमिट केला. आता राईट साईडला दिलं आहे का लेफ्ट साईडला दिलं माहीत नाही. हां, काउंटिंग माझं राईट साईडकडनं आहे हे मला माहिती आहे. बट हे जे ओमिटिंग आहे ते कुठून आहे हे मला दिलेलं नाही आहे. त्यामुळे मी दोन्हीकडचं काय केलं, एक 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 ओमिट केला. अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन समजणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, केपासून मी दोन्ही ओमिट केले. मग माझ्याकडे कोणते 2 भेटले? एक भेटला मला आय, दुसरा भेटला एम. 2 मिळाले. पुढं अजून एक कंडिशन आहे, बट दॅट लेटर मस्ट नॉट बी ॲडजेसंट टू लेटर एन. तो जो लेटर आहे तो एनच्या ॲडजेसंटमध्ये नको आहे, म्हणजे एनला जवळ नको आहे. ही कंडिशन मला दिलेली आहे. आणि जे आपण ग्रीनमध्ये जे मार्किंग केलेलं आहे त्या 2 लेटरपैकी एक लेटर असं आहे जे एनच्या जवळ आहे. ओके, एनच्या जवळ कोणतं लेटर आहे? एम आहे. त्यामुळे ते मला घ्यायचं नाही आहे. असं नॉट विचारलं ना, नॉट ॲडजेसंट, एनच्या जवळचं मला घ्यायचा नाही आहे. मग राहिला कोणता माझा? आय. हा आपल्याला हवा असणारा लेटर आहे. दिस आय इज अवर आन्सर. आणि तुम्हाला या आयची पोझिशन विचारली आहे राईट हँडकडनं. कुठलं? या आयची पोझिशन विचारली आहे राईट एंडकडनं. मग मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17th लेटर आहे. आयची पोझिशन काय आली? 17. म्हणजे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. ओमिट करायचं आहे, काढून टाकायचं विचारलेलं नाही आहे. ओमिट करायचं या ठिकाणी तुम्हाला ते इग्नोर करायचं आहे किंवा ते कन्सिडर करायचं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही काउंटिंग करताय 1 2 3 4 सिक्वेन्समध्ये काउंटिंग करताय तेव्हा त्यांना कन्सिडर करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन सेम आहे. विच इज द 11th लेटर टू द लेफ्ट ऑफ 9th लेटर. परत येत आहे. अशा क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? छोटे छोटे पार्ट करायचे आहेत. कोणतर विच इज द 11th लेटर. 11th लेटर कोणाच्या? टू द लेफ्ट ऑफ, कोणाच्या तरी लेफ्टला. कोणाच्या? 9th लेटर, 9व्या लेटरला. टू द राईट ऑफ, मिडल लेटर इन द अल्फाबेट. अल्फाबेटचा जो मिडल लेटर आहे त्याच्या राईट साईडला. ठीक आहे, पहिल्यांदा काय? मिडल, त्याच्यानंतर राईट साईडला 9th लेटरच्या लेफ्ट साईडला 11th लेटर. क्वेश्चन सॉल्व करून बघूया, काही हरकत नाही. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय विचारलं आहे? मिडल लेटर कोणतं आहे? ओके, आता लक्षात ठेवायचं आहे यातला जो मिडल लेटर असणार आहे तो तुमचा नेहमी एम असणार आहे. नेहमी या सिरीजमध्ये तुमचा मिडल लेटर एम असणार आहे. या मिडल लेटरच्या राईटला म्हणजे या साईडला कितवा? 9th लेटर विचारला आहे. मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9. व्ही नंबर जो आहे तो 9th लेटर आला. ठीक आहे, राईट साईडला 9th आला. आता या लेटरच्या लेफ्ट हँड साईडला किती? 11th लेटर. मग परत मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11th आहे ना? 11th लेटरला काय भेटलं मला? के भेटला. आणि हा जो के आहे हे माझा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. आय होप हे तुम्हाला कळालं असेल. सोपं आहे, फक्त तुम्हाला क्वेश्चन नीट लक्षात घ्यायचं आहे की सुरुवात कुठून करायची आहे आणि कसं कसं जायचं आहे. मिडल आहे त्याच्या राईटला आहे, त्याच्या 9th पुन्हा राईटला 9th पोझिशनवरती. जो भेटेल त्याच्या लेफ्ट साईडला 11th पोझिशनवरती. ओके, आता याला काही ठिकाणी तुम्हाला याला काय म्हणतात शॉर्टकट सांगतील.
पण प्रत्येक वेळेला शॉर्टकट लक्षात राहीलच याची गॅरंटी मी देत नाही, त्यामुळं मी ते आधी शिकवलं नाही आहे. शॉर्टकट म्हणजे काय, लॉजिकल होतं. बघा, मिडल लेटर आहे, मिडल लेटरच्या राईट साईडला 9th आहे, बरोबर, आणि लेफ्ट साईडला 11th आहे. सॉरी, मिडल लेटरच्या राईट साईडला 9th आहे. या 9th पोझिशनच्या लेफ्ट साईडला परत 11th पोझिशनवरती आहे. याचा अर्थ हा जो मिडल लेटरपासून हा सेकंड पोझिशनवरती आहे, कारण हे ऑलरेडी 9 झाले आणि त्याच्या पुढे 2, म्हणजे सेकंड पोझिशनवरती जे काही असेल ते तुमचं आन्सर असणार आहे. असं ही शॉर्टकट आहे किंवा लॉजिक याला म्हणू शकता, कारण इथं लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन आहे, प्लस मायनसचं कॉम्बिनेशन आहे, पण हे शक्यतो लक्षात राहत नाही, म्हणून मी सजेशन देईल की याचा यूज करू नका. डायरेक्टली तुम्ही याच्यावरनं सॉल्व्ह करू शकता. तेवढा आपल्याकडे 1 ते 1.25 मिनिटाचा टाईम असतो. या 1 ते 1.25 मिनिटामध्ये हा क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतो. या छोट्याशा शॉर्टकटच्या भानगडीत पडू नका. ठीक आहे, पुढं बघा. विच लेटर ऑकर्स बिटवीन 10th लेटर फ्रॉम द राईट एंड अँड द 6th लेटर टू द राईट ऑफ 8 लेटर इन द अल्फाबेट सिक्वेन्स. आता इथं 2 गोष्टींची सरमिसळ केलेली आहे, मिक्सिंग केलेलं आहे. गरज नव्हती पण केलेलं आहे, काही ऑप्शन नाही आहे, करूया. चला, मी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आहे, एक अल्फाबेट सिरीज इथं परत एकदा पेस्ट केली. ओके, थोडी मोठी करतो याला. आता विचारले विच लेटर ऑकर्स बिटवीन 10th लेटर फ्रॉम द राईट एंड अँड. आता हा जो अँड आहे, दिस इज अवर इम्पॉर्टंट वर्ड इन दिस. म्हणजे या अँडमुळं काय झालं, 10th लेटर फ्रॉम राईट एंड हा एक भाग झाला आणि 6th लेटर टू द राईट ऑफ 8 लेटर हा एक भाग झाला. या 2 भागांच्या सेंटरला किंवा बिटवीनमध्ये कोणतं लेटर येतं हे तुम्हाला विचारलं. मग यातला एक एक भाग घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा 10th लेटर फ्रॉम द राईट एंड, राईट एंडपासून आपण 10th लेटर घेऊया. ओके, काय 10th लेटर फ्रॉम द राईट एंड, राईट एंडपासून पहिल्यांदा मी 10th लेटर घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे पी आला. अँड आता हा झाला एक भाग संपला. दुसरा भाग आपला 6th लेटर टू द राईट ऑफ 8 लेटर, 8व्या लेटरच्या राईट साईडला 6वं लेटर. मग आता इथून कोणत्या एंडकडनं सांगितलं, स्पेसिफाय केलेलं नाही आहे सेकंड पार्टमध्ये. मग त्यामुळे आपण जे नॉर्मली आपण जे काउंटिंग करतो ते राईट हँडकडनं सुरू करायचं आहे, सॉरी लेफ्ट हँडकडनं सुरू करायचं, जे आपण नॉर्मली काउंटिंग करतो. मग 1 2 3 4 5 6 7 8, हा 8 नंबरचा आहे. याच्या राईट एंडला 6th लेटर, याच्या राईट एंडला 6th लेटर, म्हणजे 1 2 3 4 5 6, म्हणजे दुसऱ्या भागाचा आन्सर काय आलं, एन आलं. आणि विचारले या दोघांच्या सेंटरला किंवा या दोघांच्या मध्ये कोणता लेटर आला आहे, तर आपल्याला सहज दिसते की तो ओ आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 आपला आन्सर असणार आहे या केसमध्ये. या टाईपचे भरपूर सारे क्वेश्चन कसेही विचारू शकतात. जेवढे मला जम्बलिंग होणारे वाटले, सापडले, तेवढे मी इथं घेतलेले आहेत. अजून काही सापडले तर पुढे मी व्हिडिओमध्ये नक्की त्याचाही समावेश करणार आहे, इन्क्लूड करणार आहे. बट क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला आय होप लक्षात आलं असेल की प्रत्येक आपलं काय काय फोकस करायचं आहे. शब्दांवरती, वर्डिंगवरती फोकस करायचं आहे. वर्डिंग महत्त्वाचं आहे समजणं. पुढे जाऊया. अ नंबर ऑफ लेटर्स बिटवीन विच 2 लेटर्स इज 5 times the number of letters between F and J. काय क्वेश्चन आहे बघा. नंबर ऑफ लेटर्स बिटवीन विच 2 लेटर्स इज 5 times the number of letters between F and J. हां, आता यांचं मिनिंग काय आहे, F to J मध्ये जेवढे लेटर्स असतील, समजा 4-5 जे काय असतील ते, समजा 5 आहेत, तर त्याचं 5 टाइम्स केलं, 5 5 जा 25. मग हे 25 लेटर्स पाहिजेत मला 2 नवीन लेटर्समध्ये, ज्यांचं पेअरिंग तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. मग असं ज्या ऑप्शनमध्ये फॉलो होते तो ऑप्शन तुमचा आन्सर असणार आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण एफ आणि जेमध्ये किती लेटर्स आहेत हे आपण शोधायचा प्रयत्न करूया. एफ आणि जेमध्ये किती लेटर आहेत, 3 लेटर आहेत.
ओके, म्हणजे आपलं जे आन्सर असणार आहे त्याच्या 5 टाइम्स किती 15 लेटर्स पाहिजे. म्हणजे आता ऑप्शनमध्ये जे दिले सी आणि आर, पहिला ऑप्शन बघा, सी आणि आर या दोघांच्या मध्ये किती लेटर्स आहेत हे तुम्हाला शोधायचे. डी आणि एस मध्ये किती लेटर्स आहेत हे शोधायचे. के आणि वाय मध्ये किती लेटर्स आहेत शोधायचं. सी आणि एस मध्ये किती लेटर्स आहेत हे शोधायचं. जिथं 15चा गॅप येईल ते तुमचा आन्सर आहे. ओके, हे 5 कुठून आणलं, हे 5 टाइम्सवरनं आणलं हे लक्षात घ्या. चला मोजा, सी आणि आरमध्ये तुमचा सी कुठे आहे, हा सी आहे, हा आर इथे आहे. मोजा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. सी आणि आरमध्ये 14 आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन तर गेला. सेकंड ऑप्शन डी आणि एस, कलर वेगवेगळा घेतलेला आहे. ओके, हा डी आणि एस. आता जर नीट बघितलं सी आणि आर आहे, त्याच्याच पुढे फक्त एक एक घेतलाय सी डी आर एस, त्यामुळे ह्याच्यामध्ये पण एक एक पुढे घेतलाय, दोन्हीकडे एक एक पुढे घेतलाय, त्यामुळे ह्याच्यामधला जो गॅप आहे तो तेवढाच राहणार आहे 14चा, त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. के आणि वाय, के आणि वाय बघा, के कुठे आहे, हा तुमचा इथं के आहे, या ठिकाणी के आहे. के आणि वाय मोजा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14. याच्यामध्ये पण 14 आहे, त्यामुळे के आणि वाय पण ऑप्शन नाही. राहिला आता एकच ऑप्शन 4 नंबर, इथं मोजत बसायचे नाही, बाकीचे 3 ऑप्शन एलिमिनेट झालेत. म्हणजे चौथा ऑप्शन माझा आन्सर आहे, याला डायरेक्टली टिक करून टाकायचा आन्सर म्हणून. तरी पण आपण मोजूया, माहिती असावं म्हणून मोजूया. सी आणि एस, सी कुठे आहे, हा सी आहे, हा तुमचा एस आहे, याच्यामधले मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, बरोबर 15 निघाले. त्यामुळे सी आणि एस 4th नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आन्सर असणार आहे. आणखीन एक क्वेश्चन बघा पुढं. विच इज द 17th लेटर फ्रॉम द राईट एंड ऑफ द सिक्वेन्स फॉर्म बाय पुटिंग द लेटर्स बिफोर पी आफ्टर वाय. चला सगळ्यात आधी आपल्याला काय पाहिजे, सिक्वेन्स पाहिजे. पेस्ट केली, काय म्हटलं आता, विच इज द 17th लेटर फ्रॉम राईट एंड कडनं 17th लेटर विचारले ऑफ द सिक्वेन्स, कुठला तरी सिक्वेन्स आहे. बट इथं एक मेन्शन केले फॉर्म्ड बाय, म्हणजे आता तुम्हाला एक नवीन सिक्वेन्स फॉर्म करायची आहे. कशी करायची आहे, बाय पुटिंग द लेटर्स बिफोर पी आफ्टर वाय. ओके, नवीन सिक्वेन्स फॉर्म करायची, पण कशी फॉर्म करायची आहे, या पीच्या आधी, हा जो पी आहे या पीच्या आधी हे जे काही दिसतंय यांना सगळ्यांना उचलायचं आणि या सगळ्यांना वायच्या नंतर टाकायचं. मग जी नवीन सिक्वेन्स तयार होईल त्याच्या राईट एंडकडनं 17 लेटर तुम्हाला शोधायचं आहे. मग सगळ्यात पर्यंत आपण काय करूया, याला सिक्वेन्स चेंज करूया. पीच्या आधीचे सगळे उचलले आणि त्यांना वाय नंच्या पाठीमागं टाकून दिले, वायच्या मागं टाकून दिले. आता मोजायचं, 17th लेटर पाहिजे. 17 म्हणजे मला माहिती आहे 17 हे काय असतं, 15 + 2 असतं, बरोबर. मग हे 5 हे 5 5 हे झाले 15 + 2 म्हणजे 1 आणि 2 16 हे 17 एक्स हा तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. कळालं, मी आता इथं तुम्हाला काय सांगितलं, इथं मी प्रत्येक वेळेला मोजत नाही बसलो, 5-5चा ग्रुप केला. 17 मध्ये काय 5चा ग्रुप केले, सो मी काय केलं इथं 15चा एक ग्रुप बनवला डायरेक्ट 5 5 5 आणि +2 जेवढं फक्त मला एक्स्ट्राचं होतं तेवढं मी काउंट केलं. प्रत्येक वेळेला मी 17 1 2 3 4 17 काउंट नाही करत बसलो. आता इथे मी डोकं लावलं, 5चा ग्रुप वेगळा केला, त्यामुळे मी 5 5 3 15 17मधनं 15 गेले, राहतात 2, ते 2 फक्त मी काय केले पुढं काउंट केले. ठीक आहे, चला पुढे जाऊया. अशा टाईपचे पण क्वेश्चन बऱ्याचदा कोडिंग डिकोडिंगमध्ये पण विचारले जातात. 28 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा कोडिंग डिकोडिंगमध्ये पण विचारला जातो. कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय असतं की गुप्तहेर असतात, स्पाय, रॉ एजंट्स किंवा IB एजंट्स किंवा पोलीसवाले ह्यांच्यातलं जे संभाषण असतं ते बऱ्याचदा गुप्त ठेवायचं असतं. नॅशनल सिक्युरिटी, भारताची आपल्या सिक्युरिटी धोक्यात येईल म्हणून काही गोष्टी कोडेड लँग्वेजमध्ये बोलल्या जातात. मग ते कोडेड लँग्वेज, आता ही आपण जी कोडेड लँग्वेज शिकणार आहोत ती
बेसिक लेवलची आहे. नॅशनल लेवलची कोडिंग लँग्वेज याच्यापेक्षा हाय लेवलची असते. आय बीमध्ये काम करणारे किंवा गुप्तहेर बनतात, स्पाय बनतात, त्यांचे एक्झाम्स होत असतात किंवा त्यांना सिलेक्शन सिक्रेटली सिलेक्शन केलेलं असतं त्यांचं. सो त्यांना ते शिकवलं जातं. आपल्याला फक्त बेसिक का शिकायचं आहे की आपल्यासमोर जी लोकं येतात त्या लोकांच्या बोलण्यातला टोन कसा आहे, ते आपल्याविषयी चांगलं बोलत आहेत की आपल्याला टोमणं मारून बोलत आहेत, हे आपल्याला लक्षात यावं यासाठी हे कोडिंग डिकोडिंग. किंवा एखादं म्हणतात ना, दोन मित्र बोलत असतील, ठीक आहे, दोन मित्र बोलत असतील आणि एखादा मित्र लांब असेल तर त्याच्याविषयी जर बोलत असेल तर कोडिंगच्या भाषेमध्ये बोलतात की जेणेकरून त्या तिसऱ्या मित्राला समजू नये. तर हे जे छोटे मोठे आपल्याला काय म्हणतात त्याला, छोटे मोठे आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला नकळत आपल्या बोलल्या जातात किंवा आपल्याविषयी बोलतायत का दुसऱ्याविषयी बोलतायत हे समजण्यासाठी ही कोडिंग डिकोडिंगची ही जी मेथड आहे ही आपल्या ब्रेनला फार उपयोगाची आहे. म्हणजे कोणत्या शब्दांमधनं काय बोललं जातं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे की त्याच्या मागचा वेगळा अर्थ काय आहे नेमका. तुमच्या तोंडावर एक बोललं जातं आणि तुमच्या पाठीमागं एक बोललं जातं. मग तुमच्या तोंडावर जे बोललं जातं नेमका त्याचा अर्थ हा तुम्हाला गोड बोलण्यासाठी एक त्याचे खरंच तो तसा आहे हे समजण्यासाठी ब्रेनला ट्रेन करावं लागतं. या ट्रेनिंगचाच एक भाग म्हणजे हा प्रकार. क्वेश्चन नंबर 28. सगळ्यात पहिल्यांदा बघा, पेनची व्हॅल्यू दिली आहे 35. पेनची व्हॅल्यू इथं तुम्हाला दिली आहे 35 आहे. आता इथं हे प्राईस नाही आहे, ठीक आहे, ह्या प्राईस नाही आहे, पण पेन हा जर वर्ड विचारला तर समजून घ्यायचं आहे की 35 हा मिनिंग आहे त्याचा. बॉल पेन विचारलं तर त्याचा मिनिंग 62 आहे असं विचारलं आहे. मग तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पेपर अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्केल. या दोघांचं तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सगळ्यात पहिल्यांदा पेन इज इक्वल टू 35, बॉल पेन इज इक्वल टू 62. आता याच्यामध्ये तुमचं ब्रेन कसं वर्क करतं आहे हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे, पेन इज इक्वल टू 35 म्हणजे यांची सम केली आहे का हे चेक करायचं. पण सम कशाची, तर अल्फाबेटिकल सिक्वेन्समध्ये ABCD, एला जर मी 1 मानला तर त्या सिक्वेन्समध्ये जे नंबर्स पीला येतात, ईला येतात, एनला येतात त्यांची ॲडिशन 35 येते का हे चेक करायचं. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला ही सिक्वेन्स लिहिता आली पाहिजे. आता ही सिक्वेन्स मी तुमच्या समोर लिहितो आहे. कशी लिहायची हे मी तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम हाय लेवलचं जे ॲप्टिट्यूड टेस्ट असतात त्या लेवलचं तुम्हाला इथे शिकवतो आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला एका स्ट्रेट लाईनमध्ये दिलेलं आहे, स्ट्रेट लाईनमध्ये करायचं नाही, ठीक आहे. आपल्याला जागा वाचवायची, वेळ वाचवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मी जी गव्हर्नमेंट एक्झाममध्ये वापरलं जातं ती मेथड तुम्हाला इथं सांगतो आहे कसं लिहायचं. बघा, सगळ्यात पहिल्यांदा A to M लिहायचे. टोटल 26 अल्फाबेट्स आहेत. 13चे 2 ग्रुप करायचे. पहिला ग्रुप A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M. 13पर्यंत झाले. दोघांच्या मध्ये आडवी रेष मारली तरी चालेल, नाही मारली तरी चालेल, तुमच्या मनावर आहे. एमच्या खाली N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. आता याला नंबर द्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. आता ही सुरुवात आहे म्हणून तुम्हाला सगळे मी लिहून दिलेले आहेत. जर तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात जर राहिलं की कोणत्या नंबरला कोणत्या अल्फाबेटला कोणता नंबर आहे तर वेल अँड गुड आहे, हे तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही. ह्याच्यासाठी काही जे महत्त्वाचे आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे G7 आणि T20. आपल्याला T20 माहिती आहे, T20च्या मॅचेस असतात. मग G7 म्हणजे G7चा एक ग्रुप असतो, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. G7 एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यावरून तुम्ही G7 लक्षात ठेवू शकता. T20 म्हणजे 2020 क्रिकेट मॅच तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथे मी थोडासा कलर चेंज करतो याचा, तर हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता. पुन्हा इथं M13 N14 हे सुद्धा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवू शकता, याचा पण उपयोग होऊ शकतो. हे छोटे छोटे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या की तुम्हाला आजूबाजूचे नंबर्स इझिली फाइंड आउट करता येऊ शकतात. प्रत्येक वेळेला ही सिरीज लिहित बसायची गरज नाही. पण जर नाही लक्षात राहत तर सिरीज लिहिणं
मस्ट आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. मग चला पेनचं व्हॅल्यू बघूया आपण आता. पेन PEN, पीची व्हॅल्यू काय दिलेली आहे? पीची व्हॅल्यू आपल्याला पीचा नंबर काय आलेला आहे बघा बरं. इथं पीचा शेजारच्या सिरीजमध्ये पीचं किती आला आहे? 16 आला आहे. ईचा 5 आला आहे आणि एनचा 14 आला आहे. मग P16, E5 आणि N14. जर मी यांची ॲडिशन केली तर 16 5 21, ही ॲडिशन केली तर येते 35. चला, म्हणजे या केसमध्ये तर ॲडिशन बरोबर आलेली आहे. बट लगेच आन्सरकडे धावायचं नाही, बॉल पेन पण चेक करायचा. बॉल पेनचं काय आहे? बीचा 2, एचा बॉल पेनमध्ये बघा स्पेलिंग बघायचं का? B2, पुन्हा ए आहे, एच्या जागेवरती येणार 1. त्याच्यानंतर डबल एल आहे, डबल एल आहे म्हणजे एका एलचा 12, दुसऱ्या एलचा परत 12. पुन्हा पेनची व्हॅल्यू 16 + 5 + 14 आणि याची तुम्हाला ॲडिशन करायची. आता पेनची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 35 आहे बरोबर. उरले किती? हे सगळे, या सगळ्यांची ॲडिशन येते 12 12 24 25 27 27. मग 27 + 35 केलं तर बरोबर 62 येते. म्हणजे आपण जी सिरीज घेतलेली आहे या क्वेश्चनसाठी ती बरोबर आहे. ठीक आहे. ही सिरीज मोस्ट ऑफ द कॉमन टाईम ही वापरलेली जाते. 90% टाईम्समध्ये तुम्हाला ही सिरीज अशीच असते. जर दिली नसेल, क्वेश्चनमध्ये मेन्शन केली नसेल, तर सगळ्यात पहिल्यांदा या टाईपच्या सिरीजचा तुम्हाला ट्राय करायचं आहे. जर याच्यामधनं आन्सर नाही सुटलं तर वेगळी सिरीज कुठली तरी असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. मग अशा कोणत्या कोणत्या सिरीज आहेत हे मी तुम्हाला पुढच्या पेजवरती दिलेले आहेत. आधी हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. मग आपल्याला विचारलं आहे पेपर, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पेपर. पेपरची व्हॅल्यू जर आपल्याला विचारली असेल, सो इथं जागा करतो मी. PAPER, पीची व्हॅल्यू किती आहे? 16, एची व्हॅल्यू 1, परत पीची व्हॅल्यू 16, ई म्हणजे 5, आर म्हणजे 18. ॲडिशन करायची आहे. या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर 16 32 37 38 38 8 हे झाले 56 बरोबर ना. 16 16 32 32 आणि 5 37 37 38 38 आणि 38 18 18 6 56 56 झाले. म्हणजे पेपरची व्हॅल्यू किती आली आहे? 56 आली. तसंच तुम्हाला स्केलचं विचारलं आहे. स्केलमध्ये एसची व्हॅल्यू किती आहे? 19, सीची व्हॅल्यू 3, एची व्हॅल्यू 1, एलची व्हॅल्यू 12 आणि ईची व्हॅल्यू 5 विचारलं तर ॲडिशन करायची. 19 + 3 22, 19 + 3 22, 22 + 1 23, 23 + 12 35, 35 + 5 40. म्हणजे या केसमध्ये तुमचा आन्सर येणार आहे 40, विच इज द व्हॅल्यू फॉर स्केल. हे तुमचे आन्सर झालेलं आहे. हे तुमचं आन्सर इथं मिळालं आहे. ठीक आहे. अजून कुठल्या कुठल्या सिरीज आहेत मी तुम्हाला पुढच्या पेजवरती दाखवणार आहेत. थोडंसं वाट बघा, तोपर्यंत आपण क्वेश्चन बघूया. बघा पुढचा क्वेश्चन बघा. व्हॉट विल बी द अँटोनिम ऑफ द वर्ड फॉर्म बाय द लेटर्स ऑफ सिरियल नंबर 7 1 16 16 25. अँटोनिम विचारलाय. जो वर्ड फॉर्म होईल कोणाचा? बाय युजिंग द लेटर्स. कुठले लेटर्स? या सिरियल नंबरवरचे लेटर्स जर मी वापरले तर त्यापासून जो वर्ड फॉर्म होईल त्याचा तुम्हाला अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारला. आता या केसमध्ये तुम्हाला सिरीज अशी वेगळी दिलेली नाही आहे, म्हणजे तुम्हाला ही जी वरची सिरीज दिलेली आहे तीच तुम्हाला सगळ्यात आधी ट्राय करावी लागणार आहे. मग 7ला कोणता आहे? 7 नंबरवरती कोणता लेटर दिलेला आहे? G दिला आहे. 1 पोझिशनला A आहे. 16 नंबरला कोण दिला आहे बघा बरं? P आहे. परत 16 नंबरला P आहे आणि 25 नंबरला हे आहे Y आहे. इथं क्वेश्चनमध्ये लिहिताना काहीतरी चूक झालेली दिसते आहे, कारण गॅपी असा कुठलाही शब्द इंग्लिशमध्ये नाही आहे. तर माझ्या मते हा क्वेश्चन गॅपीच्या ऐवजी हा असणार आहे हॅपी. हॅपी म्हणजे H पाहिजे या ठिकाणी. H म्हटल्यानंतर आपल्याला इथं 7च्या ऐवजी इथं क्वेश्चन थोडासा चेंज करावा लागेल. ठीक आहे. आता पुस्तकात कुठला क्वेश्चन दिला आहे, कसा दिला आहे ते बघावं लागेल. पुस्तकातनं कॉपी केलेला आहे का? ठीक आहे, तो मी चेक करतो. हॅपी हा शब्द इथं आहे. याचं तुम्हाला काय विचारलं आहे? अँटोनिम विचारलं आहे. आणि हॅपीचा अँटोनिम काय आहे? सॅड, SAD. आणि याचं सिक्वेन्स तुम्हाला बघायचा आहे S19 A1 D4. मग 19 1 4 असा जिथं ऑप्शन तुम्हाला दिसतोय ते तुमचं आन्सर आहे. सो ऑप्शन नंबर D इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके.
पुढे बघा, इफ J इज इक्वल टू 1, K इज इक्वल टू 3, L इज इक्वल टू 5, M इज इक्वल टू 7 डॉट 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 देन हाऊ विल यू राईट द वर्ड मंकी. आता इथं बघायचं तुम्हाला, तर तुम्हाला इथं सिरीज दिलेली आहे. J इज इक्वल टू 1, K इज इक्वल टू 3, L इज इक्वल टू 5, M इज इक्वल टू 7. दोन गोष्टी इथे तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. तुमची जी सिरीज सुरू झाली ती Jपासून सुरू झाली आहे, ही पहिली गोष्ट. त्यामुळे तुम्हाला जे काही नंबरिंग करायचं आहे ते Jपासून स्टार्ट करायचं आहे. मग अशी आपण Aपासून स्टार्ट केली होती, आता तुम्हाला या केसमध्ये Jपासून स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट करताना काय दिलेलं आहे, 1, 3, 5, 7. नीट बघायला गेलं तर 1, 3, 5, 7 दीज आर द ऑड नंबर्स, म्हणजे इथे इवन नंबर घ्यायचे नाहीत. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सिरीज इथं काय करायची आहे, प्रिपेअर करायची आहे. आता ही सिरीज काय लक्षात ठेवायची नसते, ही सिरीज तुम्हाला ऑन मोमेंट इथं प्रिपेअर करायची असते. पटकन झाली पाहिजे, पटपट पटपट करायची. बघा ABCD, हँडरायटिंग खराब झालं तरी चालेल, तिथं बघत तिथं हँडरायटिंगला मार्क नाही, ते लक्षात ठेवा कधी पण. FGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. जेला काय दिलेलं आहे त्यांनी, 1, 3, 5, 7, 7 नंतर 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35. आता झेडपासून मी कुठे गेलो आहे, Aकडे गेलो आहे. कंटिन्यू करायचं, सगळ्यांना द्यायचे आहेत. 35, 37, 39, 41, 43, 45, 47 आणि 49. हां, अजून एक राहिला 51. ओके. आणि आता तुम्हाला विचारले व्हॉट इज द व्हॅल्यू नाही, हाऊ विल वी राईट द वर्ड मंकी बाय युजिंग द नंबर्स. आता जे नवीन नंबर्स आहेत त्यांचा वापर करून. मग एमला कोण आला आहे, 7 आला आहे. ओला कोण आहे, ओ कुठे गेला, ओला 11 आहे, 11. N 9, K 3, ईला किती आहे 43 आणि वायला किती आहे 31. मग तुमचा आन्सर कसा आला, 7, 11, 9, 3, 43, 31. हे तुमचं आन्सर झालं. या टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात, काही सांगता येत नाही. मग असे अजून कोणते कोणते टाईप्स आहेत ते आपल्याला पुढच्या पेजवर बघायचे आहेत. बघा, हे थोडंसं वाचून घ्या. एका मिनटामध्ये थोडंसं पाणी पिऊन आलो मी. बघितलं सगळ्यांनी, वेगवेगळ्या सिरीज दिसतात, वेगवेगळे त्याचे स्टार्टिंग पॉईंट दिसत आहेत. तुम्हाला हे सगळे सिरीज तुम्ही रफमध्ये काढून घ्यायचे, कसे दिसतात चेक करायचं आहे. बघा, पहिलं काय दिलेलं आहे, A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 4, C इज इक्वल टू 9, D इज इक्वल टू 16. ABCD दिलेलं आहे. ओके, जिथून तुम्हाला सुरुवात दिलेली आहे त्यापासून तुम्हाला सुरुवात करायची. मागच्या क्वेश्चनमध्ये Jपासून दिली होती, Jपासून सुरुवात करायची, Zला गेलं, Zपासून पुन्हा Aकडं कंटिन्यू करायचं. ठीक आहे, इथं Aपासून दिलेलं फक्त एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. यातले कुठलंही सिरीज कुठूनही सुरू होऊ शकते, त्यामुळे त्यासाठी तयार राहायचं आहे. Aपासून सुरू होऊ द्या, Zपासून सुरू होऊ द्या, Zपासून उलटं सुरू होऊ द्या, किंवा Zपासून परत Aकडं असंही सुरू होऊ शकतं, काही होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे Zची व्हॅल्यू जर तुम्हाला म्हटलं Zची व्हॅल्यू 1 घ्या, तर तुम्हाला Zची व्हॅल्यू जर 1 घेतली तर त्याच्या पाठीमागं Yची व्हॅल्यू 2, त्याच्यामागं Xची व्हॅल्यू 3 असं पण होऊ शकतं. किंवा Zची व्हॅल्यू 1 घेतली तर Aला तुम्ही 2, Aला 2, Bला 3 असं पण देऊ शकतात. त्यामुळे क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे त्याच्यानुसार तुमचा आन्सर चेंज होणार आहे. हे लक्षात आलं. थोडंसं मी इथं
चेक करून दाखवतो कसं घ्यायचं आहे. हे कॉपी करतो मी जरा तिकडं. आणि हे बाकीचं जे आहे ते मी रफ करतो, जे महत्त्वाचं नाही आहे. क्वेश्चन कसा दिलेला त्याच्यावरती तुमचा डिपेंडंट आहे. कुठून सुरुवात करायची आहे ते एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला इथं. ओके, चला. 1 दिला आहे, त्याच्यानंतर 4 दिला आहे, 9 दिला आहे, 16 दिला आहे. जर नीट बघितलं तर ABCD तर आहे, सिक्वेन्स तुम्हाला सांगितलं आहे. कुठूनही सुरू होत्या. समजा Fपासून सुरुवात केलं तर पूर्ण फिरून तुम्ही परत Fपर्यंत पोहोचायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे की क्लॉकवाईज दिला असेल तर सगळे वर्ड कवर झाले पाहिजेत, भले अँटी क्लॉकवाईज दिला असेल तरी सगळे वर्ड कवर झाले पाहिजेत. मग Fपासून सुरुवात जरी झाली तरी तुमचं रिटर्न येऊन तुमचा एंड Fच्या जवळ म्हणजे ईला झाला पाहिजे. किंवा याच्या उलटं Fपासून सुरुवात झाली, रिव्हर्स वेने गेलात तर Gवरती येऊन तुमचा एंड झालाच पाहिजे. म्हणजे सगळे क्वेश्चन तुमचे इथं कवर झाले, सगळे अल्फाबेट तुमचे कवर झाले पाहिजेत नंबरिंग करताना, त्यामुळे विसरायचं नाही. आता हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट असा आहे, कोणते नंबर दिलेत याचं लॉजिक तुम्हाला लागलं पाहिजे. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्हाला सिम्पल दिले होते, त्याच्यानंतर तुम्हाला ऑड दिले. आता इथे जे दिलेत 1, 4, 9, 6 ते हे लक्षात यायला पाहिजे. दीज आर द स्क्वेअर नंबर्स. 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, पुन्हा 5चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, या टाईपची पण सिरीज येऊ शकते, काय सांगता येत नाही. मग तुम्ही म्हणताल सर आम्ही 26पर्यंतचे स्क्वेअर लक्षात ठेवायचे का? ऑब्वियसली तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, जेव्हा आपण सिरीज सुरू केली होती तेव्हा सांगितलेलं होतं 1 to 30पर्यंतचे स्क्वेअर हे तोंड पाठ पाहिजेत. याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात, काही सांगता येत नाही. ठीक आहे, पुढं जाऊया. परत दुसरं, एजची 26 व्हॅल्यू. आता Aला 26 दिली आहे, Bला 25 दिली आहे, Cला 24 दिली आहे. आता ही रिव्हर्स ऑर्डरमध्ये दिलेली आहे. ओके, या सगळ्यांना देत बसायचं. रिव्हर्स ऑर्डरमध्ये देत बसला की झेडला 1 येतं, वायला 2 येतं, एक्सला 3 येतं, डब्ल्यूला 4 येतं. या टाईपमध्ये तुम्ही ही सिरीज कंप्लीट करायची असते, हे तुमच्या लक्षात इथं आलं पाहिजे. पुढं ऑरचं आता परत दिलेलं आहे. A = 1, B = 3, C = 5. Aपासून सुरुवात आहे, 1, 3, 5 ऑड नंबर्स दिलेले आहेत. मागच्या क्वेश्चनमध्ये फक्त मी Jपासून सुरुवात दिली होती तुम्हाला, काय हरकत नाही. जसं ऑड आहे तसंच इवन पण आहे, 2, 4, 6, 8. ठीक आहे, पुढचा एक भाग आहे, टेबल पण देऊ शकतात तुम्हाला. 3, 6, 9, 12, 3चा टेबल, 4चा टेबल, 5चा टेबल, कुठलाही टेबल देऊ शकतात. त्यांच्या मनावर आहे, क्वेश्चन एक्झामिनरच्या मनावर आहे की तो कसा विचारणार आहे. तुम्हाला शोधायचं आहे की कसं घ्यायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये 2 एक्स्ट्राचे पॉईंट सांगायचे. म्हणजे हा जो भाग आहे हा थोडासा तुम्हाला विचारतील की नाही शंका आहे, किंवा याच्यावरती क्वेश्चन्स मला 5वी किंवा 8वीच्या स्कॉलरशिपच्या बुकमध्ये सापडलेले नाही आहेत. बट तरी मी इथं सांगून ठेवणार आहे एक्स्ट्राचा पॉईंट म्हणून. जसं की मी तुम्हाला नेहमी म्हणतो, तुम्हाला 2 एक्स्ट्राचे पॉईंट माझ्या व्हिडिओमधनं सापडणार आहेत. A = 2, B = 3, C = 5, D = 7, E = 11. हे सगळं बघताना 2, 3, 5, 7, 11 हे सगळं बघताना लक्षात आलं पाहिजे की हे सगळे प्राईम नंबर्स आहेत. हे सगळे काय आहेत? प्राईम नंबर्स आहेत. मग इथं लिहिताना तुम्हाला 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 43 नंतर 47, 53, 53 नंतर 59, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 आणि 97च्या पुढं. आता 97पर्यंत तुम्हाला पाठ करायला लावले होते मी, काही प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात नसेल, काही प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आहे. जर लक्षात नसतील तर प्रॉब्लेम आहे. 97च्या पुढचा कोणता हे माहीत नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तो सोपा आहे. लक्षात ठेवायचं 101, 100 नंतरचा पहिला 101 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे, हे तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे. प्राईम नंबर पण लक्षात ठेवायचे सगळे. पुढं परत बघा, अजून एक थोडंसं दिलेलं आहे, लक्षात येईलच. सिंगल डिजिट नंबर रिपिटेशन, ह्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता तुम्हाला मगाशी म्हटलं, थोडंसं
कमीच आहे, पण तरी माहिती असावं म्हणून दिलेलं आहे. सिंगल डिजिट रिपिटेशन नंबर, सिंगल डिजिटचं नंबर रिपिटेशन होऊ शकतं मोस्टली तुमच्यासाठी. हायर लेवलला जे ॲप्टिट्यूड असतात त्याच्यामध्ये डबल डिजिटचं पण रिपिटेशन होतं. रिपिटेशन म्हणजे काय, की ग्रुप ऑफ नंबर्स हे रिपीट होतात. 1 3 5 7 9 पुन्हा 1 3 5 7 9. म्हणजे कसं आहे, इथं जर मी लिहायला गेलो 1 3 5 7 9, ठीक आहे. 9च्या पुढे न जाता परत 1 3 5 7 9, पुन्हा 1 3 5 7 9, पुन्हा 1 3 5 7 9, 1 3 5 7 9 आणि पुन्हा इकडे 1. या टाईपमध्ये रिपीटेड नंबर्ससुद्धा घेऊ शकतात. मग त्याचा ग्रुप किती घेतात, 4 घेत आहेत, 5 घेत आहेत, 6 घेतात, त्याला काही सांगता येत नाही. इथं कसं घेतले, 1 3 5 7 9ला रिपीट केलं आहे. पुढचं एक्झाम्पल बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9, पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 यांना रिपीट केलं आहे, काही सांगता येत नाही. तसंच 2 4 6 8 0, 0 पण वापरू शकतात ते. 2 4 6 8 0 हा पण रिपीट होऊ शकतो. याचाच अजून एक भाग 3 6 9 3 6 9 3 6 9, असा कुठलाही ग्रुप नंबर तुम्हाला बनवू किंवा तो बनवून तुम्हाला रिपीट करू शकतात. क्लिअर आहे, हे लक्षात आलं आहे सगळ्यांच्या? आय होप हे सगळ्यांच्या लक्षात आलं असणार आहे. तर मग आज आपण इथे थांबूया. याचं थोडंसं रिव्हिजन करा. हे जे सिरीज तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत, ही सिरीज तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करा, ड्रॉ करून बघा, एक्सपिरियन्स घ्या, प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुमच्या हाताखाली जाणार नाही तोपर्यंत हे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, लक्षात राहणं थोडं अवघड आहे. तुम्ही जेवढं रायटिंग करताल आणि जेवढं रीडिंग करताल, याच्यामध्ये रायटिंग केलेला जो पोर्शन असतो तो जास्त दिवस लक्षात राहतो. म्हणजे समजा रीडिंग, एका पेजचं रीडिंग केलं आणि एका पेजचं रायटिंग केलं, तेवढंच केलं आहे. रीडिंग केलेलं तुम्हाला 10 दिवस लक्षात राहील, पण रायटिंग केलेलं तुम्हाला जवळपास 15 ते 17 दिवस जास्त लक्षात राहतो. त्यामुळं हाताखालून तुम्ही जाऊ द्या, ते लिहून काढा, किती कंटाळा येऊ द्या, पण लिहून काढा. तुमच्या रफबुकमध्ये काढा, नोटबुकमध्ये काढा, जिथं काढा तिथं काढा, ठीक आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ लक्षात आला असेल, समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. जर काही डाऊट असेल तर नेहमीप्रमाणे तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता. पुढे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आहे, मी 10 सेकंद तुम्हाला हा पेज ओपन ठेवते, व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुमच्या नोटबुकमध्ये क्वेश्चन लिहून घ्यायचं आहे, सॉल्व करायचं आहे. याचे आन्सर्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की कवर करेन. किंवा स्क्रीनशॉट घेऊ घ्या, मी म्हणतो स्क्रीनशॉट घेऊच नका. पुढचं पेज घेतो, स्क्रीनशॉट घेऊ नका. असे माझ्याकडे भरपूर स्क्रीनशॉट पडलेले ज्याच्याकडे पूर्ण वर्ष बघणं होत नाही. सो लगेच तुमच्या हाताखाली आहे, नोटबुकमध्ये आहे, लिहून पटकन कंप्लीट करून टाका. किंवा तुमच्याकडे नोटबुकमध्ये लिहा, तुमच्याकडे एक काय म्हणतात त्याला, कलेक्शन राहील क्वेश्चन्सचं. जेव्हा मग तुम्ही पुन्हा रिव्हिजन करताल तेव्हा फक्त चेक करत राहायचं, ठीक आहे. अजून एक पेज आहे पुढं, 38 नंबर. हे एक बघा, क्वेश्चन नीट वाचा, तो सोडवायचा प्रयत्न करा, चुकलं तर चुकू द्या, आन्सर फाइंड आउट करून ठेवा. याचे आन्सर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कवर करेन. ओके, 38पर्यंत क्वेश्चन्स माझ्या आत्तापर्यंत मी शोधलेत. 39 बघू, अजून शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. जसे सापडतील तुम्हाला मी नक्की देईन, ठीक आहे. चला तर मग आज आपण इथे थांबूया. व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल नक्की कॉमेंटमध्ये द्या. जर व्हिडिओमध्ये काही डाऊट्स असतील, क्वेश्चनमध्ये डाऊट्स असतील, तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये करा. त्यांना सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. प्रयत्न नाही, मी नक्की सॉल्व करेन. जर एक लाईक मारा जाता जाता, व्हिडिओ नक्की आवडेल, मला अपेक्षा आहे, मला खात्री आहे, माझ्या शिकवण्यावरती मला खात्री आहे, गर्व नाही. माणसाने नेहमी खात्री बाळगावी, कॉन्फिडन्स ठेवावा. काय म्हणतो त्याला, कॉन्फिडन्स राहू द्या, ओव्हर कॉन्फिडन्स नसावा, ठीक आहे. आय होप सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ज्यांनी कोणी व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला गरज आहे स्कॉलरशिपचे विद्यार्थ्यांना, त्यांनी हा व्हिडिओ किंवा हे चॅनल त्यांनी नक्की त्यांना शेअर करावं, सजेस्ट करावं आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगावं. तुम्हाला यातनं 2 गोष्टी एक्स्ट्राच्याच शिकायला भेटतील अशी मी तुम्हाला खात्री देतो. चला तर मग आज आपण इथे थांबूया, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र.